तर भारत आणि पाकिस्तानाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे आणि तिथे नेमकी काय लगबग सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवरती लष्कराकडून सुद्धा एक मोठी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। हे पाहता खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने ठराविक जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिलेत। स्थानिक प्रशासनाकडून हे मॉक ड्रिल घेतले जाणार आहेत आणि यामध्ये पिंपरी चिंचवड शहराची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवड शहरातल्या ज्या रस्त्यावरती मी आता उभा आहे हा जुना पुणे मुंबई महामार्ग आहे आणि याच दिशेला देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, तिथं लष्कराची छावणी सुद्धा आहे। तर माझ्या डाव्या बाजूला जर बघितलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची बॉर्डर आहे, तिथं खडकी कॅन्टोन्मेंट आहे, तिथं सुद्धा लष्कराची छावणी आहे। IT हब म्हणून हिंजवडीची ओळख आहे आणि तो सुद्धा भाग आहे आणि म्हणूनच पिंपरी चिंचवड शहराची या मॉक ड्रिलसाठी निवड करण्यात आलेली आहे। स्थानिक प्रशासनाकडून शहरातल्या काही नागरिकांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जाण्याची शक्यता आहे। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी कसं वागावं, काय करावं, काय करू नये, त्यासोबतच जर त्यावेळेला युद्धजन्य परिस्थिती असेल आणि लष्करानं काही सूचना दिल्या तर त्याला कसा प्रतिसाद द्यावा आणि काय खबरदारी घ्यावी याचं सुद्धा प्रशिक्षण या मॉक ड्रिलमध्ये दिलं जाण्याची शक्यता आहे। आता पिंपरी चिंचवडमध्ये हे मॉक ड्रिल कुठं होणार आहे आणि त्यामध्ये किती जणांचा समावेश असणार आहे हे स्थानिक प्रशासन ठरवणार आहे। नाझीम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।